नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निरीक्षकांची बैठक घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला असून 20 लोकसभा मतदारसंघात मनसे तयारी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. कोणत्या मतदारसंघात मनसेचे कोण संभाव्य उमेदवार असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कल्याण राजू पाटील, ठाणे अभिजित पानसे किंवा अविनाश जाधव, पुणे वसंत मोरे, दक्षिण मुंबई बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबई नितीन सरदेसाई, ईशान्य मुंबई संदीप देशपांडे, उत्तर मुंबई अविनाश अभ्यंकर, उत्तर पश्चिम मुंबई शालिनी ठाकरे, नाशिक डॉक्टर प्रदीप पवार किंवा दिलीप दातीर, छत्रपती संभाजीनगर प्रकाश महाजन, सोलापूर दिलीप धोत्रे, चंद्रपूर राजू उंबरकर, रायगड वैभव खेडेकर. पिंपरी शहरात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी साफा रचून आज अटक केली आहे. नसीर उर्फ बाबा मिस्त्री शबशुद्दीन शेख आणि मनोज मेहकर सौदरकर अशी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची नावं असून या गुन्हेगारांकडून दिघी पोलिसांनी 7 चोरीची वाहनं जप्त केली आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आता विद्यार्थी चाकरमाने पुन्हा पुणे व मुंबई या परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. मात्र साताऱ्यातील एसटी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासूनच सातारा बसस्थानकात प्रवाशांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. या एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवासी उघड नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. 2 ते 2.5 तास रांगेत उभं राहिल्यानंतर तिकीट मिळत असल्याची खंत सुद्धा प्रवाशांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. 15 मिनिटापूर्वी गाडी गेली, परत लागलीच नाही. 15 मिनिटापूर्वी गाडी अर्धा तास झाला तुमचा नंबर आला. काय सांगाल ताई? काय आता मला तर गुजरातला जायचं. अच्छा. आता इथनं गाडीवर माझं बुकिंग आहे तिकडं. होय. 1 तास झालं थांब. नियोजन नाही कुठलंही नियोजनाचा अभाव आहे. हां. तरी पण दरवेळेचा तोच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर काही सॉर्ट आउट तर काही होत नाही आणि त्याच्यावर आता माहीत असून पण कारण तिकडून येणाऱ्या गाड्या कमीच असणार आहेत आणि जाणाऱ्या गाड्या जास्त. बसच्या या कारभारावर नाही सॅटिस्फाईड. एकदा बस पाहिजे. एक्स्ट्रा बस किती वेळ झाला तुम्ही थांबलाय? 2 तास. 1 तास थांबलेला आहे. दरम्यान याबाबत आम्ही एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांना विचारलं असता ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. प्रवाशांसाठी काल एकूण 81 फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत सातारा आगारामार्फत. तसेच मुंबईसाठी 20 फेऱ्या अतिरिक्त सोडण्यात आलेल्या आहेत. बोरिवलीसाठी 9 फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आज देखील प्रवाशांची गर्दी कालच्या प्रमाणेच आहे. त्याप्रमाणे आम्ही आज पण तसे वाहतुकीचे नियोजन करून स्वारगेट आणि मुंबईच्या प्रवाशांना लवकरात लवकर गाड्या उपलब्ध करून त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवासी म्हणतात 1 तास उभं राहिलो आहे, अर्धा तास उभं राहिलो आहे. पुण्याला जायला गाड्या अजून सुरू केलेल्या नाही आहेत. आमची गैरसोय होते आहे. एस टी प्रशासन नीट लक्ष देत नाही आहे. आम्ही इतर आगारांच्या मार्फत सुद्धा मदत घेऊन स्वारगेटसाठी ते गर्दी आहे त्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देत आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या सातारा स्टँडवर आता नागरिकांची गर्दी होत असताना दिसून येत आहेत. आता नागरिक आपापल्या गावी निघालेला आहे, परंतु एस टीचा भोंगळ कारभार म्हणावा लागेल अशी माणसांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आपण नागरिकांची बातचीत केली. नागरिकांची बातचीत केल्यानंतर नागरिक असे म्हणत आहे की आम्ही 2-2 तास 1-1 तास रांगेत उभे आहोत. त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे. अधिकारी म्हटले की आम्ही आमच्या एस टी वाढवायचा प्रयत्न करतो आहे, आम्ही एस टीचं नियोजन करतो आहे, चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहोत असेही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन
मोहसिनसह जुबेर शेख, सातारा. भीमा कोरेगाव येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. यंदा कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंबेडकरी अनुयायांचे भव्य स्वागत करणार असल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली आहे. स्तंभ आणि परिसरातील जे काही पंचक्रोशीतील ग्रामपंचायत आहेत की पेरणे ग्रामपंचायत असेल, कोरेगाव ग्रामपंचायत असेल, लोणीकंद असेल, सणसवाडी असेल, डोंगरगाव, म्हणजे पंचक्रोशीतील जेवढ्या ग्रामपंचायत आहेत या येणाऱ्या भीमानुयायांचं स्वागत कमानी टाकून सर्वांचं स्वागत करणार आहेत. दरवर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथे अन्नदान किंवा पिण्याचं पाणी किंवा येणाऱ्या भीमसैनिकांचं गुलाब पुष्प देऊन आम्ही स्वागत करतो किंवा ते संपूर्ण ग्रामपंचायत येणाऱ्या भीमानुयायांचं स्वागत करत असते. आपण जर 1 जानेवारी 2018ची पार्श्वभूमी जर पाहिली आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण त्या ठिकाणी झालं होतं ते वातावरण निवळण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याच्या माध्यमातून आम्ही समितीच्या माध्यमातून आणि तत्कालीन SB संदीप पाटील साहेब, त्यावेळेचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम साहेब, आम्ही मिळून गावोगावी बैठका घेऊन हे जे काही सलोख्याचं वातावरण तयार केलं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ही प्रथा चालू झाली. तिथे येणारा प्रत्येक भीमसैनिक आणि तिथे असलेले स्थानिक ग्रामस्थ हे त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करतात आणि त्याच्यानंतर दिवसभराचा खऱ्या अर्थानं कार्यक्रम चालू होतो. यावर्षी प्रथमच जे काय भारतातील लोक कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेर गेलेले आहेत, बाहेर देशात गेलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, श्रीलंका असे या देशामधील जे काय आंबेडकर फोरमचे नागरिक आहेत हे नागरिक मोठ्या संख्येने स्तंभाचा प्रचार प्रसार करतात. त्या ठिकाणी ते स्वतः मानवंदना देण्यासाठी इथे येणार आहेत. म्हणजे ही काही बाहेर देशातील त्यांच्याबरोबर असलेले तिथले जे स्थायिक लोक आहेत, काही इंग्लंडचे लोक असतील, तिथले स्थानिक लोक, की आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी हा जो जयस्तंभ उभारलेला आहे हा कशा पद्धतीने उभारलेला आणि याचा इतिहास काय हे समजून घेण्यासाठी 1 जानेवारीला म्हणजे 31 डिसेंबरलाच त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं स्वागत आम्ही करणार आहोत. भीमा कोरेगाव येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. कोरेगाव, भीमा, पेरणेगाव या परिसरातील सरपंच, सर्व पक्ष संघटनाचे प्रमुख तसेच ग्रामस्थ विजयस्तंभास येणाऱ्या अनुयायांचे स्वागत अतिशय भव्य स्वरूपात करणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पक्षप्रमुख व संघटनेचे प्रमुख व्यक्तींचा मानचिन्ह सन्मान देऊन सत्कार करण्यात येतो. खऱ्या अर्थानं तिथे आपण पाहत असाल तर खूप मान्यवर येत असतात. आता पूर्वी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर विचाराचे माणसं त्या ठिकाणी येत होते, मान्यवर येत होते. परंतु आता सर्व पक्षाचे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा येतात, धनंजय मुंडे येतात, मागच्या वर्षी दीपक केसरकर आले होते. म्हणजे असा कुठला विषय नाही की तिथे कुठल्या पक्षाचे येत नाहीत. सर्व पक्षाचे प्रमुख, मंत्री महोदय, आमदार, खासदार हे त्या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर प्रकाशजी आंबेडकर आहेत, आनंदराजजी आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत, रामदासजी आठवले आहेत, योगेंद्र कवाडे सर आहेत, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद आहेत. म्हणजे हे सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार आपण समितीच्या वतीने करत असतो. याही वर्षी आपण करणार आहोत. कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने स्टॉल धारकांना योग्य जागा देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. तसेच राजेश देशमुख साहेब, जिल्हाधिकारी पुणे, संबंधित अधिकारी यांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे. यावर्षी प्रथमच कोरेगाव भीमा विजय संघाच्या वतीने जयस्तंभाच्या प्रतिकृतीचे 2 सेल्फी पॉईंट आपण करत आहोत. ते सेल्फी पॉईंट करण्याचं कारण असं आहे की लाखोची संख्या असते आणि जयस्तंभ परिसरात थांबण्याची जागा उपलब्ध नसते आणि लोक फोटो काढण्यासाठी तिथे रेंगाळत असतात. म्हणून आम्ही स्तंभाच्या सेल्फीच्या 2 प्रतिकृती जे पूर्व पश्चिम भागात, एक नगरच्या दिशेच्या तिकडे आणि एक आपल्या पुण्याच्या दिशेच्या बाजूला आम्ही करणार आहोत की जेणेकरून लोक तिथं जयस्तंभाबरोबर फोटो घेण्याचा त्यांचा आनंद त्यांना लुटता येईल. लाखोच्या संख्येने लोक एक दिवस अगोदरच आलेले असतात. त्यांच्यासाठी बुद्ध धम्म व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रबोधनपर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत. रात्री 12 वाजता दरवर्षीप्रमाणे फटाक्याची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नंतर भंते ज्ञानज्योती व मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येईल. 12 नंतर भंते ज्ञानज्योती यांचा धम्मदेसना कार्यक्रम 1 जानेवारी 2024 पहाटे 5 वाजेपर्यंत चालू राहील. सकाळची बुद्धवंदना भारतीय बौद्ध महासभा समिती यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजता रिपब्लिकन सेना यांचे महाराष्ट्र अध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या वतीने शौर्यपाठ हा कार्यक्रम होईल. याचे उद्घाटन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सकाळी करण्यात येणार आहे. पुण्यात 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
नमस्कार। अभी ये जो देख रहे हैं सैटेलाइट पिक्चर वाटर वेपर, अभी स्थिति ये है जो वेस्ट सेंट्रल बे ऑफ बंगाल ऑफ आंध्र कोस्ट एरिया होते हुए ईस्टर्ली हवा ये हमारे प्रदेश आते आते साउथ ईस्टर्ली या साउथ साउथ ईस्टर्ली होते हुए आगामी दिनों में पेनिट्रेट करेगा, जिस वजह से एक्सपेक्टेड जो ईस्टर्ली वेव का इन्फ्लुएंस ऑलरेडी सदर्न पेनिनसुला में शुरू हो चुका है। ये 23rd ऑनवर्ड हमारे प्रदेश का साउथ ऑफ महाराष्ट्र होते हुए साउथ सेंट्रल फॉलोड बाय नॉर्दर्न पार्ट प्रदेश का अफेक्ट करेगा। अभी आज का जो स्थिति बना हुआ है प्रदेश में, जैसे देख रहे हैं क्लाउडिंग, कल आज ज़्यादा कुछ है ही नहीं, था भी नहीं। नेचुरली एज कंपेयर टू यस्टरडे, आज के दिन न्यूनतम तापमान, किमान तापमान एटलीस्ट 1.5-2 डिग्री पूरा प्रदेश में गिरावट आया। ये जो गिरावट का सिलसिला कल मॉर्निंग तक रहेगा। कल मतलब 22nd इवनिंग से स्लोली किमान तापमान गिरना प्रदेश के लिए बंद हो जाएगा। 23rd मेनली क्लियर स्काई, यानी कि थोड़ा बहुत बादल मॉर्निंग आवर्स एवं आफ्टरनून टाइम विद टाइम। 23 तारीख से बादल बढ़ेगा एवं समय समय पर आंशिक बादल वातावरण तैयार होगा, ढगाल वातावरण तैयार होगा, स्पेशली सदर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र, दैट इज सिंधुदुर्ग, कोल्हापुर एवं सांगली जिला। ये जगह 23 तारीख से ही एक्सपेक्टेड है हल्का मेघगर्जना, कड़कड़ाहट सहित थंडरी एक्टिविटी के साथ हल्का बारिश संभावना बन जाएगा। नेक्स्ट 24 तारीख के लिए कोंकण, मध्य महाराष्ट्र एवं मराठवाड़ा काफी एरिया में, इवन विदर्भ का भी, स्पेशली वेस्ट साउथ वेस्ट विदर्भ एरिया, यहाँ पे भी मेनली ये जो जगह, ये सब जगह बारिश संभावना बढ़ जाएगा। ये 24 तारीख। 25 तारीख ये जो ईस्टर्ली फ्लो प्रदेश में और पेनिट्रेट करता जाएगा। तो दैट मीन्स साउथ होते हुए, साउथ सेंट्रल होते हुए प्रदेश में स्लोली प्रोग्रेस करेगा एवं 25, 26, 27 तक ये प्रदेश में एक्सेप्ट नॉर्थ ईस्ट विदर्भ छोड़ के प्रदेश का बाकी हिस्सा इस वजह से अफेक्टेड होगा। 24 तारीख जिस सब जिला में बारिश संभावना रहेगा, कोंकण में रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिला हलका ते मध्यम प्रकृती पावसाची शक्यता। देन अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापुर एवं मराठवाड़ा में लातूर, उस्मानाबाद जिला, ये सब जगह 24 तारीख को बारिश संभावना। कोंकण, मध्य महाराष्ट्र जिला में इट विल बी लाइट टू मॉडरेट, हल्का से मध्यम, एंड विदर्भ मराठवाड़ा में इट विल बी मोस्टली हल्का बारिश। नेक्स्ट 25 तारीख को ये इवेंट विदर्भ का भी कुछ जिला कवर करेगा। एरियाज जो जिला कवर करेगा, कोंकण, मोस्टली ऑल जिला इंक्लूडिंग मुंबई में भी हल्का बारिश, हल्का पावसाची शक्यता बन सकता 25 तारीख एवं बाद में 26-27 में भी बन सकता। फॉलोड बाई मध्य महाराष्ट्र एक्सट्रीम नॉर्थ ऑफ मध्य महाराष्ट्र छोड़ के बाकी हिस्सा यहाँ पे, एंड स्पेशली साउथ सेंट्रल मध्य महाराष्ट्र, यहाँ पे हल्का ते मध्यम प्रकृती पावसाची शक्यता, लाइट टू मॉडरेट रेन। एवं मराठवाड़ा में औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, ये सब जिला एवं साथ में विदर्भ में बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, वाशिम, यवतमाल, ये सब जिला में बारिश संभावना 25 तारीख रहेगा।
जैसे बताया ये हमारा अप टू 5 डेज जो पूर्वानुमान एवं ये पीरियड 23 ऑनवर्ड 24-25 स्पेशली कोंकण गोवा मध्य महाराष्ट्र एरियाज ऑफ मराठवाड़ा ये टनल एक्टिविटी साथ में रहेगा, मेघगर्जना कड़कड़ाहट सहित एवं कोई कोई समय जो जगह बताया कि मध्यम प्रकृती पावसाची शक्यता वहां पे एखादा तीव्र सरी मध्यम से तीव्र सरी यानी कि मॉडरेट टू इंटेंस स्पेल ऑफ रेन संभावना रहेगा एवं मेघगर्जना कड़कड़ाहट सहित बारिश मतलब सीवी सेल डेवलप होगा। जैसे ही ये सीवी सेल बारिश में ऐसा होता है मोमेंटरीली स्ट्रॉन्ग विंड मिलता है, दैट चांसेस देयर ये करीब 30 to 40 किलोमीटर पर आवर कभी कभी स्ट्रॉन्ग हवा चलता है। सो हमारे जो पूर्वानुमान इसको ध्यान से देखिएगा। ये जो 25 के बाद जो पीरियड 26-27 ये भी बताया मैंने, 26 को ये वेस्टर्ली स्ट्रॉन्ग फॉर्म में स्पेशली 25-26 प्रदेश में विदर्भ का पर्टिकुलरली नॉर्थ ईस्ट छोड़ के एवं मराठवाड़ा केवल सदर्न पार्ट छोड़ के साउथ ईस्ट छोड़ के बाकी इस समय 25-26 पीक फॉर्म में रहेगा। 27 बारिश जो चांस ये मोस्टली एरियाज ऑफ नॉर्थ सेंट्रल मध्य महाराष्ट्र, सम एरियाज ऑफ कोंकण यहाँ पे रहने का संभावना है। अभी 27 के बाद जैसे ही ढगाल वातावरण कमी आएगा, आपको फिर से बता रहा हूं 23 तारीख से ही ढगाल वातावरण बढ़ना शुरू होगा, बारिश भी बढ़ेगा। 24, 25, 26 प्रदेश में पीक फॉर्म में रहेगा बारिश मोस्टली पूर्वानुमान लाइट टू मॉडरेट रेन संभावना एवं 27 से जैसे ही आफ्टरनून ढगाल वातावरण कम हो जाएगा तुरंत देखा जा रहा है उत्तर होते हुए घूम के नॉर्दर्ली हवा प्रदेश में प्रवेश हो रहा है। नेचुरली 27 आफ्टरनून से ही ये विल फील द चिल, ठंड फील करेंगे एवं 27 मॉर्निंग काफी किमान तापमान में न्यूनतम तापमान में गिरावट आएगा। 28 ये गिरावट काफी कम तापमान रिकॉर्ड होगा, मिनिमम टेम्परेचर मे बी अराउंड 11 आने का भी संभावना बन सकता है ये पीरियड में। यानी कि 23 से 27 ये ढगाल 27 फोरनून ये क्लाउडिंग रेनफॉल एक्टिविटी रहेगा। 27 इवनिंग ऑनवर्ड स्लोली ठंड का एहसास होगा आपको। 28 मॉर्निंग 29 मॉर्निंग यानी कि नवंबर एंड पीरियड में ठंड अच्छे से एहसास होगा फॉर कपल ऑफ डेज। इसके बारे में हमारा अपडेट वेदर अपडेट टाइम टू टाइम समय समय पर दिया जाएगा। काइंडली हमारा साइट वेबसाइट देखते जाइए एवं सोशल मीडिया थ्रू भी हम अपडेट देने का कोशिश करेंगे। धन्यवाद। शरद पवार यांच्यावर टीका केल्याने नामदेव जाधव चर्चेत आले आहेत। पाहुयात नामदेव जाधव नेमके आहेत तरी कोण? टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवार हे मराठा नसून ओबीसी आहेत, ते मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत अशी विधाने करत त्यांनी शरद पवार यांचा बनावट जातीचा दाखला व्हायरल केल्यामुळे ते शरद पवार गटाच्या निशाण्यावर आले होते। शरद पवार गटाकडून नामदेवराव जाधव यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता आणि अखेर त्यांच्या तोंडाला शरद पवार गटाकडून काळं फासण्यात आलं। काळं फासण्यात आलेले नामदेवराव जाधव यांचा जन्म पुरंदर येथे झाला असून ते स्वतःला माँसाहेब जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगतात। सुरुवातीच्या काळात नामदेवराव जाधव मुंबईत स्थायिक झाले आणि सरकारी नोकरी देखील करू लागले, पण मन रमत नसल्याने त्यांनी सरकारी नोकरीला सोडचिठ्ठी देऊन पुस्तके लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी व्याख्याने द्यायलाही सुरुवात केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर
शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक देखील लिहिलं असून या पुस्तकाचा बाजारात मोठा खप झाला. त्यानंतर त्यांना समाजात लेखक म्हणून देखील मान्यता मिळायला सुरुवात झाली. या पुस्तकाबरोबरच त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली असून नामदेवराव जाधव हे मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत. ते यूट्यूबवरती स्वतःचे मोटिवेशनल व्हिडिओज अगदी सोप्या भाषेत बनवून पोस्ट करत असतात आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. लोकसभा निवडणूक भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी महत्त्वाची असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केलंय. देखिए, अव्वल तो ये है कि नरेंद्र मोदी जी के कारण इस देश में भयभीत कौन है? जो भ्रष्टाचारी है, जो अनाचारी है, जो दुराचारी है, वही केवल भयभीत है. तो उन लोगों को शायद ये लग सकता है कि मोदी जी इस प्रकार से हैं. आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है. आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक है. आम आदमी के लिए मोदी जी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री है. और जहां तक राहुल गांधी का सवाल है, तो उनकी पार्टी भी उनको सीरियसली नहीं लेती, जनता भी उनको सीरियसली नहीं लेती, तो मैं क्यों उनको सीरियस लूं? सर, तुम्ही आता लोकसभेच्या तयारीसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आज बैठक झाली. काय एकूण लोकसभेच्या तयारीसाठीचं मार्गदर्शन तुम्ही केलं किंवा बैठकीचं मी एकच गोष्ट सांगितली आहे की सगळ्या मतदारसंघांमध्ये आणि सगळ्या बूथवर आपल्याला भारतीय जनता पार्टी मजबूत करायची आहे. जिथे आपले मित्रपक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. जिथे आपण लढू तिथे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि मी हे सांगितलेलं आहे की ही निवडणूक भाजपाकरता नाही, भारताकरता महत्त्वाची आहे. कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेलेलं आहे, 24 ते 29 हा जो त्यांचा कार्यकाळ असणार आहे, हा भारताची डिफायनिंग मुवमेंट असणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ध्येय नजरेसमोर ठेवून काम करावं अशा प्रकारे सांगितलं. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 3 खोलीत जे कुणबी नोंदी आहेत ते सापडलेले आहेत, कुणबी समाजाच्या नोंदी सापडलेल्या आहेत, ते आपण आता ग्राह्यात धरणार आहोत का? मी अजून मला त्याची कल्पना नाहीये. कल्पना न घेता मी बोलणार. सर, जायकवाडी धरणाच्या संदर्भात पाणी किती सोडणार, कधी सोडणार याची कार्तिकी एकादशीला चालले तुम्ही काय तिथे उठवायला मागणार आणि आषाढी एकादशीला केव्हा जाणार? असं आहे की कार्तिकी एकादशीला मी काय मागणार हे उद्या सांगेन. आणि आषाढीला कधी जाताच येतं, त्याला काय मुख्यमंत्र्यांसोबत मी याही वेळेस जाऊ शकतो. नरेंद्र मोदी राष्ट्रपिता असून राहुल गांधी पनौती आहेत असं विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. तीच भूमिका सामना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये करत असल्यामुळे आणि फेकलेल्या तुकड्याशी निष्ठा असल्यामुळे संजय राजाराम राऊतने नॅशनल हेराल्डची वकिली केली. आता 25,000 त्या 30,000च्या नाममात्र रुपयावरून कंपनी स्थापन करायची आणि कंपनी उभी करण्याच्या निमित्ताने 2,000 कोटी बळकवायचे. ह्या निमित्ताने जे गांधी कुटुंबावर झालेली कारवाई, त्याचं समर्थन म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखं आहे. पण नॅशनल हेराल्डचं समर्थन संजय राजाराम राऊत करणारच. कारण का ज्या पद्धतीने यंग इंडिया स्थापन करून भ्रष्टाचार करायचा, मोठे पैसे खिशात टाकायचे, तीच भूमिका प्रबोधन ट्रस्टच्या नावाने सामन्याच्या निमित्ताने होत असताना दिसतंय. आता त्या नॅशनल हेराल्डमध्ये स्वर्गीय मोतीलाल वोराजी चालवायचे, इथे सुभाष देसाईजी आहेत, तिथे राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत, आणि इथे सामन्यामध्ये रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत. म्हणजे दोघांची भाषा, दोघांचाही ढाचा एक असल्यामुळे नॅशनल हेराल्डचे समर्थन करणं संजय राजाराम राऊतकडून अपेक्षितच होतं. कारण का भ्रष्टाचारामध्ये वाटेकरी आहेत ना, जुडवा आहेत.
म्हणून अपेक्षेप्रमाणे त्याचं समर्थन केलंय. पनोती या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याची हिंमत केलेली आहे. आता 19 नोव्हेंबर ही कोणाची जयंती? प्रियंका गांधीजींच्या प्रमाणे 19 नोव्हेंबर ही इंदिरा गांधीजींची जयंती होती, म्हणून इंडियाने मॅच जिंकलीच पाहिजे होती. म्हणजे खरी पनवती कोण? गांधी कुटुंबाच्यामुळे जी 60-70 वर्ष पनवती जे देशाला लागलेली, ती पनवती 2014ला मोदीजींच्या नावाने दूर झालेली आहे. आणि मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो, फादर ऑफ द नेशन कसा असतो, हे खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. फक्त स्टेडियम मध्ये उपस्थितच राहिले नाही, पण नंतर ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंचं मनोबल वाढवलं, त्यांना धीर दिला. ह्याला खऱ्या अर्थाने फादर ऑफ द नेशन म्हणतात, राष्ट्रपिता म्हणतात, नेता म्हणतात. जो आपल्या देशाचा पण नाही, जो अर्धा इटालियन आहे, ज्याची नागरिकता कदाचित ब्रिटिशची असेल, आणि जो मूळ आपल्या देशाचा नाही, त्या राहुल गांधींना देशप्रेम आणि भारतीयांवर प्रेम हे कधीच कळणार नाही. धन्यवाद. विरोधात लढणाऱ्यांना भाजपकडून त्रास दिला जातो. जे भाजप सोबत जातात त्यांची मालमत्ता जप्त होत नाही. इक्बाल मिर्चीसह इतरांच्या प्रॉपर्टी मोकळ्या गेल्या असंही आरोप संजय राऊत करतायत. असं आहे, सकाळी 90 मारल्याचा तो इफेक्ट आहे. त्यांनी कधीतरी कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला सांगावं की बाबा कोणाची प्रॉपर्टी मोकळी झालेली आहे, जे भाजपमध्ये आलेले आहे. आणि भ्रष्टाचारावर कारवाई करणं म्हणजे राजकीय सूड उगवणं नाही. नॅशनल हेराल्डनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, ज्याच्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी माझ्या माहितीप्रमाणे बेलवर आहेत. आणि मग भ्रष्टाचार देशामध्ये थांबवायचं नाही, तर मग केंद्र सरकारने भ्रष्टाचाराला काही प्रोत्साहन द्यायचा? हे काय युपीएचं सरकार नाहीये, हे एनडीएचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा ह्याच्या नावाने जे रोज ढेकर आणि भीती देतात, त्यांच्या विरुद्ध उभं राहणारं हे आमचं केंद्र सरकार आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, ज्यांनी ज्यांनी जनतेचा पैसा लुटलाय, त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, ही गृह मंत्रालयाची विकृती आहे. यावर तोडगा काढला नाही तर आम्ही बघू, असा इशाराही संजय राऊत यांनी. संजय राऊतांना सांगेन, गृह मंत्रालयाला मी एकही विनंती, अजून एक विनंती करणार आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना भेटून विनंती करणार आहे, ज्या डॉक्टर महिलेवर च्या घरी कोणी दारूच्या बाटल्या मारल्या, धमकीचं पत्र पाठवलं, त्याही प्रकरणाची जरा सखोल चौकशी व्हावी, सीआयडी चौकशी व्हावी, ही मागणी मी स्वतः करणार आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये. जेणेकरून आमचं गृह मंत्रालय किती चांगलं काम करतं याचा अनुभव किंवा चांगला अनुभव मग संजय राजाराम राऊतला येईल. राहुल गांधींनी लोकांची भावना ठेवलेली आहे, त्यांची भाषणाची एक पद्धत आहे असं संजय राऊत म्हणतात. पगार अगर 10 जनपदवरून येत असेल, मातुश्रीची नवीन मम्मी अगर 10 जनपदलाच बसली असेल, तर राहुल गांधीची चाटुगिरी हा करणारच. त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायची काय गरज आहे? मग ज्या नॅशनल हेराल्डमधून वर्षानुवर्ष बाळासाहेबांवर टीका झाली, त्या नॅशनल हेराल्डची बाजू घेताना या संजय राजाराम राऊतला लाज वाटत नाही, ह्याच्यात मला आश्चर्य.
सर, काल जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त गेले असता त्यांनी असं एक वक्तव्य केलंय की 25-30 वर्ष वाघ कमळासोबत होता, मात्र आता नाही. शहरातील राजकारणाची स्थिती वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या लायकीची नाही. 25 वर्ष किंवा ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर ज्या शिवसेनेची युती होती तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. जेव्हा भारतीय जनता पक्षाला कळलं की हा मुल्ला उद्धव ठाकरे आहे आणि वाघाचं मांजर झालेलं आहे, म्हणून त्याची लायकी ओळखून त्याला रस्त्यावर सोडून दिलाय. म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं एक उत्तम पर्याय 2024च्या नंतर राहिल्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कुठली नोकरी मिळत असेल तर उद्धव ठाकरेंनी करावी. उद्यापासून आदित्य ठाकरे खळा बैठक घेत आहेत, ते कोणतं फूल डोक्यात घालायचं शकतात? त्यांची संघटना मुळात खिळखिळी झालेली आहे. पण माझा एक प्रश्न विचारायचा आहे की खळा बैठक आणि आदित्य ठाकरेचा दौरा आणि गोवामध्ये फिल्म फेस्टिवल असणं ह्याचं साम्य का दिसतंय आम्हाला? की सिंधुदुर्गावर प्रेम आहे की गोवाच्या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावायची आहे, बॉलिवूडच्या पार्टी करायची आहे? सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंगुइन को बॉलीवुड के कलाकारों के साथ नाचना है, असा तो विषय आहे. म्हणून ह्याचं उत्तर काही दिवसात गोव्याचे फोटोग्राफ दाखवून आम्ही करू. सर, बुलढाण्यातील सिंदखेडला मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा जाळण्यात आला आहे आणि त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतोय. नाही, मला याची माहिती नाही. अशी माहिती असेल तर मी आपल्याशी बोलून देईल. मला माहिती नाही. मनोज जरांगे पाटील यांची नाशिकमधील इगतपुरी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूयात. किती दिवस मतभेद ठेवायचे तुम्हाला? मला तर त्या मतभेदाचे एवढे फोन येतात ते सांगतो तुम्हाला. तुम्ही उगाच मला खवळून घ्यायला लागले. मला काही काही फोन येतात, तुमच्या गाडीत येऊ नको, तुमच्या गाडीत येऊ नको, अरे त्याच्यापासून लांब जा. अरे बसून दे, तुम्हाला काय करायचं? मी तुमच्या रक्ता मासाचा आहे, त्याला वळवळच करून देत नाही मी. कारण माझी भूमिका सध्या काय आहे? समाजाला मायबाप म्हणलं, मग त्या समाजाचं मी लेकरू आहे. मग आता एखादा हुकल्याला असला तरी त्याला म्हणायला लागतं चल दादा, एखादा हुकल्याला नसला तरी चल दादा. आणि दोघाचं ऐ वाजू नको, मग सूत्र हुकतं बरं का. मग आणि दोघाच यायला तसंच व्हायला लागलंय परत. जर दोघांचं सूत्र जमतच नसलं तर मी म्हणतो तू तिकडे कोपऱ्याला बस, ह्यो इकडे कोपऱ्याला बस. म्हणजे एवढ्या वेळेस जातीसाठी ये की आणि चप डप करू नको. आता कुठं डपका डोपका हाणू नको. दुकानदारी थोडी बंद. गोरगरिबांच्या लेकरांना एवढ्या वेळेस आयुष्याची भाकरी द्यायची, याच्यासाठी ही लढाई. काही कुणाला ताण द्यायचा नाही. नाही तर असं होतं, मी मराठा समाजाला सरळ सांगून टाकलं, ऊन लागायला लागलं का बोलू का? मग मला हे ऊन लागत आहे, होऊन द्या, काय व्हायचं ते. पण आता सुट्टीच नाही. आता खेटायचं ठरवलं तर खेटून काय आहे मग? आता मी मराठा समाजाला सांगून टाकलं, माझ्या गाडीत, म्हणजे माझी जी गाडी ती जेवढ्या माझ्या गाड्या ताफ्यात त्याने स्वतः डिझेल टाकायचं. कोणाला रुपये सुद्धा मागायचं नाही. मराठे खड्ड्यात घालायचे नाही. भाडं द्यायचं असेल तुला तो पदरून द्यायचं. मराठ्याला त्रास द्यायचा नाही, अधिकाऱ्याकडून पैसे मागायचे नाही, दुकानदारी बंद. आणि जर कुणी पैसे घेतले असले त्याला माघारी मागा, नाहीत मला हळूच नाव सांगा, त्याचा कार्यक्रमच करतो. इथं जातीच्या न्यायासाठी आता लढायचं सगळ्यांनी झोकून देऊन. मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढाई सुरू झाली. आंतरवाली शांततेत आंदोलन सुरू होतं.
तुमच्याकडे सुद्धा बघणार, काळजी करू नका. सावलीला बसलेल्याला आरक्षण भेटलं काय? आम्हाला काय ऊन लागत नाही काय? लेकरं उन्हात तळपत येत तवा जमत का? पोरं एका टक्क्यानं होकल्यावर ढसा ढसा रडत घरी येतात. रात्रंदिवस आपण शेतात काम करणारे, रात्रंदिवस आपण राबतो आपले लेकरं मोठे व्हावं म्हणून. ना आपण ऊन बघतो, ना ताण बघतो, ना कडक ऊन बघतो, ना मुसळधार पाऊस, ना चिखल. स्वप्न मायबापाचं एकच, रात्रंदिवस कष्ट करायचे, पण माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, माझंही लेकरू अधिकारी बनलं पाहिजे, हे प्रत्येक मायबापाचं स्वप्न. माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते आता माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आले पाहिजे म्हणून रात्रंदिवस मराठा काबाड कष्ट करून लेकरं शिकवतो. या आरक्षणापायी ना बापाचं स्वप्न पूर्ण झालं, ना लेकराचं. लेकर हुशार, तरी या आरक्षणापायी लेकरू सुशिक्षित बेकार म्हणून घरी आलं. एका टक्क्यावर पोरं हुकले तर घरी रडत यायला लागले. आपल्या लेकराचा चेहरा ना बापाला बघा वाटला, ना त्या माईला, ना लेकरू आपल्या बापाचा चेहरा बघताय. दुःख तर प्रचंड झालं, कारण दोघांच्याही स्वप्नाची राखरांगोळी झाली. पण लेकराच्या मनात काही वाटू नये म्हणून माय बापानं चेहऱ्यावर ते दुःख दिसू द्यायचं नाही. ही हालत मराठ्यांची आरक्षणाने केली. आता लेकराला न्याय द्यायचा मराठ्यांनी ठरवलं आणि आंतरवालीत आंदोलन सुरू झालं. काय झालं माहित नाही, पण तिसऱ्या दिवशी आमच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. आया बहिणीचे डोके फोडण्यात आले. आमच्या लेकराला पोराला जर तुम्ही मारला असता आम्हाला काय वाटलं नव्हतं. त्या निष्पाप माता माऊलीने तुमचं काय केलं होतं की तिच्या डोक्याच्या चिंधड्या तुम्ही केल्या. शांततेचं आंदोलन, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन सुरू होतं. म्हणून या शांततेच्या आंदोलनात महिला सुद्धा प्रचंड संख्येने सहभागी झाल्या. एक माऊली 4 महिन्याचं लेकरू मांडीवर घेऊन त्या आंदोलनात बसली. आईचं डोकं फुटलं आणि आईचं रक्त त्या बाळाच्या अंगावर पडायला लागलं. एका माऊलीला 30 40 टाके पडले. आपली आई बहीण शुद्धीवर आली. 4 ते 5 दिवसानं आणि मला फोन यायला लागले, दादा आता रक्त सांडलंय, आता नाही माग हटायचं, काय व्हायचं ते होऊ द्या, पण आरक्षण मिळवायचं. आणि ते आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. आमच्यावरती का हल्ला केला याचं उत्तर आजही सरकारला देता आलं नाही. त्यांच्यावर हल्ला झाला, मार पण आम्हीच खाल्ला. आमच्यावर 307 120 ब सारख्या कलमा लावल्या. फुरसुंगी उरळी देवाची प्रश्नी माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. पाहुयात ते काय म्हणालेत. यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात त्याबद्दल प्रथमतः आपलं सर्वांचं मनपूर्वक असे आभार. आजचा विषय हा
एकच विषय घेऊन ही पत्रकार परिषद आहे आणि तो म्हणजे पुणे शहरातून फुरसुंगी आणि देवाची उरुळी ही 2 गावं वगळून नगर परिषद बनवण्यासाठीचा जो निर्णय सरकारने घेतला होता त्या संदर्भातली माहितीसाठी पुढे आता काय चाललेलं आहे या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे. बराच गोंधळ लोकांनी केला. सुरुवातीला नगर परिषद व्हावी म्हणून सर्वच पक्ष एकत्र आले आणि 2-2 जाहीर मोठ्या सभा झाल्या. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की नगर परिषद जर केली तर कदाचित आता फक्त एकच नगरसेवक तिथे आहे आणि 162 नगरसेवकांच्या पुणे महानगरपालिकेमध्ये काही त्याच्याबद्दल फंड मिळणे वगैरे अडचणी आहेत आणि म्हणून असं ठरवलं गेलं की आपण नगर परिषद जर केली तर जशी बारामतीची आहे तशी नगर परिषद केली तर 41 नगरसेवक होतील जेणेकरून लोकांना आणि काम करण्यासाठी खूप आरामदायी होईल, योग्य होईल. सुरुवातीला सगळ्यांनी सपोर्ट केला परंतु काही लोकांनी राजकीयदृष्ट्या असं समजलं होतं की हे होणेच नाही आणि म्हणून सर्व एकत्रपणे सपोर्ट करू. पण पुढे असं चित्र झालं की होय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 2 ऑगस्टला आले होते आणि त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की टॅक्स जिझिया कराच्या वर टॅक्स झाला होता. म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला मी सांगतो की जो पुणे महानगरपालिकेचं जे बिल आहे ते मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की एका प्रॉपर्टीला ग्रामपंचायत कर किती होता 41,571 पुणे महानगरपालिकेचं बिल आहे आणि आता त्याचा किती झाला 5,85,391. 12 पट हा टॅक्स झाल्यानंतर लोक ती भरू शकत नव्हते आणि म्हणून शेवटी नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी 2 ऑगस्टला सांगितलं होतं जो निर्णय लोकांच्या हिताचा आहे तो मी घेईल आणि त्याप्रमाणे माझ्या मते डिसेंबरच्या दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी 6/12/2022 रोजी बैठक घेतली आणि या बैठकीला मी स्वतः होतो, भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव, विकास खारगे मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, विक्रम कुमार आयुक्त पुणे, राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे, प्रियंका कुलकर्णी छापवाले उपसचिव, नगर विकास बन्सी गवळी, PMRD अजित देशमुख उपायुक्त पुणे नगरपालिका आणि काही शिष्टमंडळ फुरसुंगी देवाची उरुळीतलं. आणि त्या दिवशी आपल्याला त्या कॉपीज सगळ्यांना मी आपल्याला देतोय. मुख्यमंत्र्यांचे जे निर्देश आहेत त्याच्यामध्ये फुरसुंगी व देवाची उरुळी या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी. फुरसुंगी देवाची उरुळी येथील कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेवण्यात यावी हा विषय होता आणि अंमलबजावणी करणार होता नगर विकास विभाग. अंमलबजावणी पूर्ण होण्यास अपेक्षित कालावधी 15 दिवसात प्राथमिक उद्घोषणा करण्यात यावी. पुढील कारवाई नियमानुसार करण्यात यावी आणि त्याप्रमाणे प्राथमिक सूचना ही 31 मार्च 2023 रोजी काढण्यात आली. दोन्ही गावं वगळण्यात आली आणि स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या बाबतीतले निर्णय झाले. दुर्दैवाने सगळ्या पार्टीज एकत्र येऊन असं चाललं होतं की ही 2 गावं वगळल्यानंतर लोकांना ग्रामपंचायत पद्धतीने काम चांगलं करता येईल आणि त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारचे निधी मिळतील. सगळ्यांनी सपोर्ट केला होता पण काही 4-5 लोक अगदी विद्यमान नगरसेवक तत्कालीन त्यांच्या सकट ही नगरपालिका होऊ नये महानगरपालिकेतच ही गावं ठेवावीत म्हणून हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये सर्व चर्चा होऊन हायकोर्टाने त्यांचा दावा डिसमिस केला, डिस्पोज ऑफ केला आणि त्यांना सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला काय आणखी काय सजेशन ऑब्जेक्शन्स असतील तर तो वेळ संपून गेला पण तुम्ही द्या पुढच्या 10 दिवसात. त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि इन द मीन टाइम सुप्रीम कोर्टामध्ये पुणे शहरातली जी काही संपूर्ण वॉर्ड रचना आहे ती बदलू नये पुढील आदेश होईपर्यंत अशा प्रकारचा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश निघाला आणि त्याच्यामुळे मग ही नगरपालिका आपली अडली गेली. कारण सुप्रीम कोर्टाचं व्हायलेशन होईल म्हणून तो निर्णय जे दुसरी फायनल सूचना जी काढायची होती ती काढताना अधिकाऱ्यांनी ते दाखवलं की सुप्रीम कोर्टाचं व्हायलेशन होईल म्हणून ते थांबलं गेलं. पण मग थांबलं गेल्यानंतर आता मग पुढे काय, कारण सुप्रीम कोर्टाच्या आता गावं तर वगळली गेलेली आहेत, महानगरपालिकेत ती गावं नाही आहेत, मग नक्की करायचं काय. गावं वगळलेली प्रक्रिया पूर्ण नाही झाली म्हणजे नगर परिषद स्थापन नाही झाली आणि गावं वगळली गेली आहेत प्रशासनामधून पुण्याच्या. त्यामुळे पुन्हा तिथे काय पुणा महानगरपालिका काम करू शकत. आणि म्हणून मी 11 ऑक्टोबर 2023ला पत्र दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी 12/10/2023 हे सगळे पत्र मी तुम्हाला देतोय.
23 रोजी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ते निर्णय सुद्धा मी आपल्याला देतो. गावांचा समावेश महानगरपालिकेत करताना तेथील अस्तित्वात असलेल्या व महानगरपालिकेच्या नियमानुसार अवैध ठरलेल्या जुन्या बांधकामांना नियमित करताना 3 पट शास्ती आकारण्यात येते. त्यामुळे शास्तीचा व मूळ कराचाही भरणा होत नाही. म्हणजे आता 2003 आता तुम्ही 2017-18 म्हणजे आता 23ला आला, पण 2003ला किंवा 5ला बांधलेलं घर असेल पण त्याला परवानगी घेतलेली नाही शेतामध्ये, तर त्याला तिप्पट टॅक्स लागत होता. तर त्या संदर्भामध्ये पहिला विषय होता. मूळ कराचाही भरणा होत नाही आणि तिप्पटही होत नाही. अशी बांधकामे नियमित करताना आकाराची कर व शास्तीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले नगरविकास विभागाला. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, जी बांधकामं अवैध आहेत परंतु तोडता येत नाही त्यांना लावलेली शास्ती वसूल होत नाही, त्यामुळे अशा बांधकामांची शास्ती कमी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. म्हणजे आता 10 वर्षापूर्वी इल्लीगल बांधकाम आहे, तिथे 25 फ्लॅट आहेत, लोक तिथे राहत आहेत, ते तोडणार कसं आणि तिप्पट टॅक्स दिला तर गरिबांवर होतं. तर या बाबतीत सुद्धा तो जो नियम आहे शासनाचा इल्लीगल बांधकामांना तिप्पट कर लावायचा, त्याबाबत फेरविचार करून त्याच्यामधून मार्ग काढून द्यावा. तिसरा होता, महानगरपालिकेत गावे समाविष्ट करताना तेथील मालमत्तांचे मूल्यांकन करताना मूळ मालमत्ता कर दुपटीपेक्षा जास्त होऊ नये यासाठी नगरविकास विभागाने धोरण तयार करा. म्हणजे आता जे मी तुम्हाला सांगितलं की ही का हा प्रकार झाला होता त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की ग्रामपंचायत असताना एका मिळकतीचा टॅक्स होता 41,570, त्यांच्याच पुणे महानगरपालिकेचा नियम बिलामध्येच लिहिलेला आहे. आणि आता किती झाला होता 5,85,391. मुख्यमंत्री महोदयांनी नगरविकास विभागाला असे निर्देश दिले की जो ग्रामपंचायतचा टॅक्स होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त झालं नाही पाहिजे, त्याच्यासाठी अधिसूचना आणि जे आहे ते नगरविकास विभागाने काढायचं. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते का, याबाबत टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. सोबतच धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या फेरसर्वेक्षणाची मागणी एकीकडे होतीये आणि या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वाद पेटला असतानाच बिहार सरकारनं 75% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये 64% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती वाढवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला. आणि या सगळ्या विषयाला धरून आज आपण आपला खास कार्यक्रम करणार आहोत, ज्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चेतला मुद्दा. आणि आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे बिहारमध्ये 75%, राजस्थानमध्ये 64%, तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवणं शक्य आहे का. आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालाय माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न जर आपण पाहिलं तर इंदिरा साहनीवेच केंद्र सरकार ही जी केस झाली होती त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित करण्यात आले. 50%च्या वरती आरक्षण जे आहे ते देता येणार नाही. मात्र महाराष्ट्रात काही प्रमुख राज्य असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी 50%च्या आरक्षणाची मर्यादा जी आहे ती क्रॉस केली आहे. आता EWSचं 10%चं वाढीव आरक्षण जे आहे ते देखील लागू झालं आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राने सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी एका बाजूला केली जाते. नेमकी महाराष्ट्रातली देशातली प्रमुख राज्य कोणती आहेत की ज्यांनी 50%पेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा जी आहे ती निश्चित केलेली आहे आणि 50%च्या वरती या राज्यांमध्ये आरक्षण आत्ता लागू आहे. संकेत, आपण बघितलं तर 1992ची जी केस होती इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांच्यामध्ये जी केस झाली, त्या केसचं ज्यावेळी फायनल जजमेंट आलं तेव्हा कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्ही 50%ची जी कॅप आहे ती तुम्ही ब्रेक करू शकत नाही. रिअरली एखादी सिच्युएशन क्रिएट होत असेल तेव्हाच तुम्ही जी 50%ची ती कॅप आहे ती ब्रेक करू शकता. ज्यावेळी ही जजमेंट आलं की तुम्ही 50%ची जी मर्यादा आहे ती तुम्ही क्रॉस करू शकत नाही, त्यावेळी प्रत्येक राज्यांनी म्हणजे ज्या राज्यामध्ये अशी स्थिती क्रिएट झाली होती तेव्हा प्रत्येक राज्यांनी विधानसभेमध्ये जो आहे तो स्वतंत्र कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण हे जो कायदा केल्याच्या नंतर हे जे कायदे आहेत ते एकतर तो कायद्याच्या कसोटीमध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये आहे किंवा न्यायालयामध्ये आहे ते त्यांना स्थगिती मिळाली किंवा हे आत्ताही न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये ही जे आहे ते प्रकरण आहे. त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर संकेत हरियाणामध्ये
सध्या जे आरक्षण आहे ते 60% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये EWS 10%, असं एकंदरीत 17% आरक्षण जे आहे ते हरियाणामध्ये आहे. तेलंगणामध्ये बघितलं तर 50% आरक्षण ऑलरेडी आहे आणि या ठिकाणी 10% केंद्राचं EWS आरक्षण, असं दोन्ही मिळून हे आरक्षण जे आहे ते 60%वरती जातं. गुजरात आणि केरळ याच्यामध्ये 59% आरक्षण आहे संकेत आणि EWSचं आरक्षण असं मिळून टोटल 69% म्हणजे 69%वरती हे आरक्षण जातं. तामिळनाडूमध्ये सुद्धा आरक्षण जे आहे ते 69%वरती आहे आणि EWS असं 10% आरक्षण मिळून ती आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 79% वरती जातीय संकेत. छत्तीसगडमध्ये बघितलं तर आत्ता सद्यस्थितीमध्ये जे वाढीव आरक्षण आपण नुकतंच बघितलं 27% वाढीव आरक्षण दिल्याच्या नंतर छत्तीसगडमधलं जे आरक्षण आहे ते 89% वरती आलेलं आहे. पण याला कुठंतरी कोर्टाने जे आहे ते ह्या निर्णयाला छत्तीसगडच्या वाढीव ओबीसीचं वाढीव आरक्षण जे आहे त्याला स्थगिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 73% जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये 10% EWS आरक्षण जे आहे याला हायकोर्टाने सुद्धा मध्य प्रदेशामध्ये संकेत स्थगिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. झारखंडमध्ये 50% रिझर्वेशन आहे, त्यामध्ये EWS 10%, असं मिळून एकंदरीत 60% रिझर्वेशन हे झारखंडमध्ये आहे. राजस्थानमध्ये 64% रिझर्वेशन आत्ता सद्यस्थितीमध्ये आहे. याच्यामध्ये केंद्राचं EWS 10%, असं बघितलं तर आपण 74%, 74% जे आहे ते राजस्थानमध्ये आरक्षण आहे संकेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपण स्थिती बघितली, महाराष्ट्रामध्ये 52% जे आरक्षण आहे हे सद्यस्थितीमध्ये आहे. केंद्राचं 10% आरक्षण, असं मिळून महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये 62% आरक्षण आहे. आता रिसेंटली आपण बघतो की बिहारच्या असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बिहारमध्ये आधी 50% आरक्षण होतं, पण त्याची मर्यादा वाढून ती 15% आरक्षण वाढवण्यात आलं. असं एकंदरीत बिहारमध्ये 65% आरक्षण वाढवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 10% जे आहे ते केंद्राचं EWS आरक्षण, असं मिळून बिहारमध्ये 75% आरक्षण झालेलं आहे संकेत. राजरत्न, जर आपण बघितलं तर बिहार सरकारने स्पेशल असेंब्ली सेशन घेतलेला विशेष अधिवेशन म्हणता येईल. त्याच्यामध्ये बिहारचे जे मंत्री आहेत सामाजिक मागासलय मंत्री, जे ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुजन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री म्हटलं जातं, त्यांनी प्रस्ताव मांडला. सर्व पक्षांनी एकत्र येऊन दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्याला मंजुरी दिली. कालच तिथले जे राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर त्यांनी स्वाक्षरी केली त्याचं आणि कायद्यामध्ये आता त्या अध्यादेशाचं रूपांतर जे आहे ते झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी स्पेशल असेंब्ली सेशन जे आहे, विशेष अधिवेशन जे आहे ते घेतलं जावं अशा अनेक दिवसांपासूनची विरोधकांची मागणी आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतरही याबाबतची चर्चा जी आहे ती केली जाते. आत्ता जर सद्यस्थिती महाराष्ट्राची आपण पाहिली तर महाराष्ट्रानंही 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ऑलरेडी क्रॉस केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ता 52% आरक्षण जे आहे ते आहे, केंद्राने दिलेलं 10%, असं 62% आरक्षण जे आहे ते देखील आहे. राजरत्न, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राला जे या अगोदर 52% आरक्षण आत्तापर्यंत मिळत होतं, कोणत्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आत्ता मिळत आहे? संकेत, जसं तू सांगितलं की बिहारने जे आहे ते स्पेशल सेशन बोलवलं, दोन्ही विधानसभेचं असेल किंवा विधान परिषदेचं असेल, त्यावेळी कायदा संमत केला आणि तो मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आणि राज्यपालांनी त्या कायद्याला ती मंजुरी दिली आणि बिहारमध्ये जे आरक्षण आहे लागू झालं. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते, आंदोलनाचा शेवटचा टप्पा ज्यावेळी चालू होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि सर्व पक्षीय जे मराठा आमदार होते त्यांनी सुद्धा मागणी केली होती की विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं आणि आरक्षणासाठी कायदा करण्यात यावा. सर्वांनाच अपेक्षा होती की विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलण्यात येईल आणि त्यावरती जो आहे कायदा करण्यात येईल, पण तसं काही आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत नाही. पण त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेष अधिवेशन बोलवून दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर करून मंजुरीसाठी ते राज्यपालांकडून आपण कायदा करू शकतो. पुढे ते कायद्याच्या कसोटीत टिकेल हे न्यायालयीन बाब असेल. पण सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 52% आरक्षण आहे, ज्यामध्ये SC अनुसूचित जातींना जे आहे ते 13% आरक्षण आहे. ST प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती जे आहे त्यांना 7% रिझर्वेशन आहे. OBCंना 19% रिझर्वेशन आहे. VJNTला जे आहे ते 11% रिझर्वेशन आहे. SBCला जे आहे ते 2% रिझर्वेशन आहे आणि EWS जे केंद्राचं जे रिझर्वेशन आहे ते 10% रिझर्वेशन आहे. असं एकंदरीत पूर्ण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये 52%, सद्यस्थितीमध्ये 62% रिझर्वेशन आहे संकेत. राजरत्न, जर आपण आता या सगळ्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्येही मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा OBC आरक्षणाच्या फेरसर्वेक्षणाची मागणी असेल, हे सगळे मुद्दे जरी आपण पाहिले तर 7 डिसेंबरपासून
महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू होत आहे. जरांगे पाटलांचं उपोषण सोडत असताना राज्य सरकारकडून 7 डिसेंबरचा जो दिवस आहे त्याच्यावर मराठा आरक्षणासंदर्भातलं ही चर्चा आम्ही पटलावर ठेवू आणि 8 तारखेला त्याबाबतची चर्चेचा प्रस्ताव जो आहे तो दोन्ही सभागृहातला मंजूर जो आहे तो केला जाईल असं सामाजिक न्याय मंत्री समवेत जे शिष्टमंडळ गेलं होतं त्या शिष्टमंडळाने सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्रात जर आरक्षणाची मर्यादा वाढवायचं ठरलं तर त्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे? महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे बिहारने निर्णय घेतला तसा महाराष्ट्राला घेता येऊ शकतो का? संकेत घेता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला एक विशेष अधिवेशन बोलवावं लागतं किंवा आता विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही दोन्ही विधानसभेच्या विधानभवनाच्या दोन्ही जसं विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यामध्ये ठराव मंजूर करून मराठा आरक्षणासाठी एक अध्यादेश कायदा मंजूर करू शकता आणि तो मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवू शकता, असं देता येऊ शकतं. पण ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 50% कॅप जी आहे ती ब्रेक करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे याला सुद्धा कुठंतरी कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं. संकेत ज्या प्रकारे सर्वच राज्यांना जे वाढीव 50%च्या वर जे आरक्षण देण्यात आलं होतं ते सर्वच राज्यांना जे आहे ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना आव्हान दिलं गेलेलं आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर बिहार सरकारनं 50% आरक्षण मर्यादा 65% वाढवली, 10% EWS मिळून 75% बिहारमधलं आपल्याला आरक्षणाची मर्यादा वाढताना पाहायला मिळते. राजस्थान सरकारने 64% प्लस EWS 10 असं आरक्षण जे आहे ते देखील देताना आपल्याला बिहार सरकार पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत जर राज्यातलं आपण बघितलं तर छत्तीसगड हे असं तामिळनाडू हे असं राज्य होतं की जिथं सर्वाधिक आरक्षण जे आहे ते दिलं जात होतं. मात्र आता बिहारचा नंबर त्या ठिकाणी अग्रक्रमाने लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यांना विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते. केंद्र सरकारने जर घटना बदल केला, घटनात्मक दुरुस्ती केली तर सर्व समाजाला आरक्षण जे आहे ते देखील दिलं जाऊ शकतं आणि घटना दुरुस्ती हाच एकमेव पर्याय असल्याचं अनेक कायदेतज्ञ आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळे या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. आणि आता बिहार सरकारनं आरक्षण तर दिलंय, मात्र ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सरकार आता हिवाळी अधिवेशनामध्ये नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे राजरत्न. कारण संकेत ज्या प्रकारे आपण बघितलं की जसं तू आत्ता सांगितलंस की केंद्राने यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण EWSचं जे आरक्षण होतं 10% आरक्षण दिलं होतं त्या केंद्राने 103वी घटना दुरुस्ती करून 2019 मध्ये जे हे रिझर्वेशन आहे ते दिलं. त्याला पण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं, पण ते रिझर्वेशन जे आहे EWSचं ते आपल्याला टिकल्याचं पाहायला मिळतं संकेत. आणि त्याचा कायदा पण झालेला आहे. त्याच धर्तीवरती जर संसदेने एखादी घटना दुरुस्ती करून जर राज्यांना जर अधिकार दिले तर कुठंतरी ही जी 50%ची कॅप आहे ती वाढवता येऊ शकते. त्यासाठी केंद्राने निर्णय घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. EWSचं आरक्षण जेव्हा केंद्र सरकारकडून देण्यात आलं, मोदी सरकारने जेव्हा ह्याबाबतचा निर्णय घेतला, EWS सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलं होतं. मात्र न्यायालयाने EWSवर निकाल देत असताना स्पष्टपणे सांगितले, 3 जणांचं जे घटनापीठ होतं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्व समाजातील आर्थिक मागास असणाऱ्यांना EWSचा लाभ जो आहे तो घेता येईल आणि ते EWSचं आरक्षण जे आहे ते टिकताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे केंद्र सरकारने जर प्रभावीपणे बाजू मांडली तर आरक्षण टिकतं. हेच आजपर्यंत आता या EWSमुळेही पाहायला मिळालं. त्यामुळे आता केंद्राची भूमिका जशी निर्णायक आहे तशी आपल्या राज्य सरकारची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे. राज्य सरकार, कारण जरांगेंनी 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन 7 तारीख ते 20 तारखेदरम्यान संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या अधिवेशनामध्ये आता राज्य सरकार काय निर्णय घेतं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात किंवा आरक्षणासंदर्भात हे सुद्धा पाहणं पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत तर वेळोवेळी पोहोचवणारच आहोत. त्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.